नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा आपला भाग चालला 16वा. आनंदाला मुकलो असतो. परमपूज्य अप्पांच्या जीवनातील दुसरे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध विधिज्ञ श्री नारायणराव गर्दे. पुण्यातील जुने घरंदाज श्रीमंत घराणं. त्यांचं पूर्वज बाबासाहेब गर्दे नामांकित कवी होते. त्यांचं संस्कृत आणि मराठी काव्य बरीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बऱ्याच काव्यांचा कीर्तनकार उपयोगही करतात. बुवाबाजी, दांभिकपणा, व्यावसायिक कीर्तनकार यांच्याविषयी त्यांना तिटकाराच होता. नारायणरावांच्या पत्नी सौ गंगूताई या अतिशय सत्प्रवृत्त, सदाचार संपन्न, धार्मिक सुसंस्कारात वाढलेल्या मिरजेच्या भडभडे घराण्यातील होत्या. वहिनीबाई जोगळेकर त्या यांच्या स्नेहामुळे दादांच्याकडे दर्शनाला, कीर्तनाला येत असत. पुढे त्या अप्पांच्या कीर्तनासही येऊ लागल्या. अप्पांची कीर्तनं त्यांना फार आवडायची. नारायणराव मात्र कीर्तनाला कधीही येत नसत. एकदा गंगूताई नारायणरावांना म्हणाल्या, "अहो, तुम्ही एकदा तरी अनंतरावांचं कीर्तन ऐकावं अशी माझी फार इच्छा आहे. आज रहाळकर मंदिरात अनंतरावांचं कीर्तन आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर." गंगूताईंनी असाच आग्रह 4-5 वेळा केला, पण नारायणरावांनी ते काही मनावर घेतलं नाही. अप्पांची परमपूज्य साखरेबुवांच्या मठात कीर्तनं चालू होती. त्यावेळी मात्र गंगूताईंनी नारायणरावांच्याकडे हट्टच धरला. त्यामुळे नारायणराव नाईलाजाने का होईना पण साखरे महाराजांच्या मठात कीर्तन ऐकण्यासाठी गेले. अप्पांनी त्या दिवशी लाखा कोल्हाटी याचं आख्यान लावलेलं होतं. पूर्वरंगाचं पद "मना हे ऐकावे त्यापरी तू वागावे" हे घेतलेलं होतं. पूर्वरंगाच्या पदावरील समर्पक भारदस्त अमोघ वक्तृत्व, दादांच्या प्रासादिक भक्ती रसप्रधान काव्यावरील मार्मिक विवरण आणि उत्तम संविधानक असलेली आख्यानकथा श्री नारायणरावांनी मनापासून ऐकली. भक्त लाखाच्या सदाचाराच्या अधिष्ठानावरील अर्थशुचित्व आणि कामशुचित्व, लाखाची निष्कलंक एकनिष्ठ भक्ती असे भारदार प्रसंग नारायणरावांना आकृष्ट करते झाले. देवाचा आणि लाखाचा संवाद आणि उमग खेळासी या पदावरील अप्पांच्या विवरणाने ते अक्षरशः भारावून गेले. ते घरी आल्यावर गंगूताईंना म्हणाले, "खरंच तू म्हणतेस त्याप्रमाणे अनंतरावांचं कीर्तन अतिशय प्रासादिक आणि श्रवणीय आहे. कीर्तनातील त्यांचा अधिकार आणि भावोत्कटता कल्पनेपलीकडची आहे. त्यांचं वक्तव्य म्हणजेच रसिक बुद्धिमान विद्वानांच्या बुद्धीला फार मोठं खाद्य आहे. त्यांचं सांगणं अगदी सहज तरीही उद्बोधक, मार्गदर्शक आणि हृदयाचा ठाव घेणारच आहे. त्यांच्यावर पूर्ण गुरुकृपा आहे. त्याचा प्रसाद त्यांच्या भावमधुर वाणीत पदोपदी प्रत्ययाला येतो. तुझं ऐकलं नसतं तर मी या सात्विक आनंदाला नक्कीच मुकलो असतो. आता यापुढे त्यांच्या कीर्तनाचा एकही कार्यक्रम सोडायचा नाही, मग तो कुठेही असू देत. आपल्या घरी बाबा गर्दे यांच्या पुण्यतिथीला अनंतरावांचं कीर्तन ठेवायचंच आहे. त्यानंतर अप्पांचं कीर्तन नारायणराव गर्दे यांच्या घरी बाबासाहेब गर्दे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पेशवाई थाटाच्या भव्य दिवाणखान्यात आषाढ शुद्ध षष्ठी शके 1867 म्हणजेच दिनांक 15 जुलै 1947ला झालं. श्री नारायणरावांच्या आग्रहाखातर लाखा कोल्हाटी हे आख्यान लावलेलं होतं. पुण्यातील विविध स्तरातील थोर नामवंत मंडळी उपस्थित होती. त्यात सोनूमामा दांडेकर, जगन्नाथ महाराज पंडित, सरदार भाऊसाहेब पाटणकर, श्रीयुत पारखी वकील उपस्थित होते. कीर्तनातील पूर्वरंग आणि आख्यानातील अप्पांचं प्रभावी वक्तृत्व ऐकून श्रोतृगण थक्क झाला होता. अप्पा ही कीर्तनात खूपच रंगले होते. त्यांच्या वाणी आणि भावातून स्त्रवणाऱ्या भक्तिरसात श्रोतृवृंद अक्षरशः न्हाऊन निघाला होता. दादाही कीर्तनाला उपस्थित होते. त्यांचंही अंतःकरण सारखं भरून येत होतं. डोळ्यावाटे येणारे प्रेमाश्रू ते त्यांच्या उपरणाने सारखे पुसत होते. श्रोत्यांची अवस्थाही यापेक्षा काहीही वेगळी नव्हती. दादांचे नातू शांताराम फडके हे तबल्याच्या साथीला होते. सायंकाळी बरोबर 6 वाजता कीर्तनाला आरंभ झाला. रात्री 9:30 वाजता कीर्तन संपलं. कीर्तनाचा थाटच राजेशाही होता. दिवाणखाना, बैठका, हार,
पेढे सर्व काही उत्तम, म्हणजे अगदी खासच. पेशवाई थाटाच्या दिवाणखान्यातील उत्तम बैठक, सुवासिक उदबत्ती, अत्तराचा घमघमाट, नाजूक जाई जुईंच्या फुलांचा भरगच्च आकर्षक हार, हातात घालण्यासाठी मोहक गजरे, त्यांनाही अत्तर लावलेलं असायचं. आप्पा एकदा गमतीने म्हणालेही, नारायणराव, तुम्ही आणलेला हार पाहूनच कीर्तन करतच राहावं असं वाटतं. त्या दिवशी कीर्तनाला गर्दीही भरपूर होती. लोक कीर्तन श्रवणाने मंत्रमुग्ध झाले होते. श्रोत्यांना कीर्तन संपल्याची जाणीव देऊन उठायला हरकत नाही असं सांगावं लागलं. गर्दे कुटुंबाशी अप्पांचा निकटचा संबंध प्रस्थापित झाला. दादाही कधीकधी तुळशीबागेत दर्शनाला जात तेव्हा नारायणरावांच्या घरी जात असत. सौ गंगूताई अत्यंत सुगरण होत्या. त्यांच्या प्रत्येक पदार्थाची चव उत्तमच असायची. अंतःकरणातील पावित्र्य, हृदयातील थोर उदारता, आपुलकीची भावना आणि श्रद्धा त्या स्वयंपाकात उतरत असल्यामुळे की काय, त्यांच्या हातच्या पदार्थाला अमृताची चव येत असे. आप्पा म्हणजे गर्दे पती पत्नींचं श्रद्धास्थानच होतं. नारायणराव स्वतः जातिवंत खवय्ये होते. त्यामुळे सायंकाळी आप्पांना ते अनेक वेळा फराळाला, जेवणास बोलवत असत. त्यावेळी पदार्थ कोणते करायचे इथपासून ते बाजारातून भाजीपाला कुणाकडून कसा आणायचा यावर नारायणरावांचं जातीने लक्ष असायचं. भोजनात उत्तमोत्तम पदार्थांची नेहमीच रेलचेल असायची आणि ते दोघेजण जणूकही आप्पांना अत्यंत प्रेमाने, आग्रहाने खाऊ घालत असत. नारायणरावांनी जेवायला बोलवलं असलं की आप्पा घरी सांगायचे, मी आज माझ्या माहेरी जेवायला जातोय, घरी यायला उशीर होईल. त्यावर राधाबाई थट्टेनी म्हणायच्या देखील, आमचा अनंता आता बिघडलाय बरं का. पूर्वी घरी काहीही केलं असलं तरी आवडीने खायचा, आता त्याला माझा स्वयंपाक आवडेनासा झाला आहे. सौ गंगूताईंचे बंधू बापू मामा भडभडे यांच्याबरोबर आप्पांनी गुहागर, चिपळूण, महाबळेश्वर असा प्रवासही केला. त्या प्रवासात ते गुहागरला गेल्यावर त्यांनी आठवल्यांच्या मूळ घराचा शोध घेतला. आप्पांचे वडील दामू अण्णा लहानपणीच देशावर निघून आले होते. त्यांच्या मातोश्री म्हणजेच आप्पांच्या आजींचं दिवसवार मोठ्या मुलाने केले की नाही हे कुणाकडून काही कळू शकले नाही. बहुधा केले नसावेत. हे सर्व लक्षात घेऊन आप्पांनी गुहागरच्या दुर्गादेवीच्या मंदिरात कीर्तन सेवा केली. पितरांचं श्राद्धपक्षही केलं. तसंच गुहागरचे ग्रामदैवत श्री वाडेश्वर या देवस्थानाचं दर्शन घेतलं. प्रतिवर्षी तिथे सेवेसाठी काही योजना केली. कर्तव्याविषयी अत्यंत बारीक सारीक स्मरण आप्पांच्या ठिकाणी फार सावधपणे असायचं आणि ते आपली कर्तव्यही अत्यंत काटेकोरपणे पार पाडीत असत. नारायणरावांची भेट झाली की दादा त्यांना म्हणायचे, नारायणराव, आमचा अनंता राजकारणावरही शेरे मारतो हं. त्याच्या बोलण्यातून काही अडचणी तर निर्माण होणार नाहीत ना, आपण तेही पाहत चला जरा. त्याप्रमाणे गर्दे वकील वेळोवेळी योग्य सल्ला त्यांना देत असत. आप्पांनी गर्दे यांच्या घरी सतत 14 वर्ष श्रीकृष्ण कथामृताचा कार्यक्रम केला आणि एकदा त्यातील 11वा सर्ग म्हणजे प्रेमदर्शन हा अगदी स्वतंत्रपणे सांगितला. आप्पांचे लाखा कोल्हाटी हे आख्यान गर्दे यांच्या घरी 11 वेळा झालं. एकदा तर आप्पा विनोदाने म्हणाले, नारायणराव, आता या तुमच्या दिवाणखान्यातील हंड्यासुद्धा बोलतील आणि झुमरंही सांगतील की या आख्यानातलं अमकं अमकं पद म्हणायचं राहिलेलं आहे, त्यातला अमका अमका संदर्भ सांगायचा राहिलेला आहे. नारायणरावांच्याकडे एकूण 21 कीर्तनं झाली. ती बरीच गाजली, कारण त्यांच्याकडे नागपूरचे ब्रह्मर्षी पंडित श्रीयुत पाळेकर म्हणजेच पूज्य अप्रबुद्ध यासारखे सदाचारसंपन्न प्रज्ञावान पुरुषापासून ते वारकरी संप्रदायाच्या सोनूमामा दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर यांच्यासारख्या अध्यात्म क्षेत्रातल्या थोर विभूती देखील येत असत. तसेच विविध क्षेत्रातील व्यासंगी विद्वानांचा समावेश असल्यामुळे आप्पांचा लौकिक वयाच्या 25-30शीतच महाराष्ट्रभर पसरला. गर्दे यांच्याकडे झालेल्या बहुतेक कीर्तनांना गजानन हरी बापट यांनी तबल्याची साथ केलेली आहे. त्यांच्या वडिलांनी भिक्षुकी करून प्रपंच सावरला. आप्पांनी केलेल्या सहाय्याने गजानन यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना पुढे चांगली नोकरी लागली. तरीही नोकरी सांभाळून ते कीर्तनासाठी तबल्याच्या साथीला श्रद्धेने येत असत. त्यात आता आरतीत आलेल्या पैशांचीही अपेक्षा नसायची. तो म्हणायचा, मला जेव्हा खरंच गरज होती ना, त्यावेळी तुमच्या आरतीच्या मदतीमुळे माझं शालेय शिक्षण पूर्ण होऊन
मला आता चांगली नोकरीही लागली आहे. ज्यांना खरोखरच गर्दी असेल अशा अनाथ गरिबांना ते पैसे अवश्य द्या. हे श्री गजाननराव बापट अजूनही दादांच्या परंपरेतील उत्सवात तबल्याची साथ करतात. बालपणातील संस्कारांना स्मरून त्यांनी आप्पांना मनोमन गुरुच मानलं होतं. रक्ष रक्ष महेश्वर या त्यांच्या आत्मचरित्रात गजाननरावांनी या सर्व काळाचा ऋणानुबंधाचा उल्लेख केलेला आहे. नारायणरावांनी पुढे आप्पांचं लक्ष महाभारतातील व्यक्तिरेखांच्या वाङ्मयीन पातळीवर चालू असलेल्या विडंबनांकडे वेधलं. त्यामुळे महाभारताचं वाचन त्या दृष्टीने सुरू झालं. त्यातूनच महाभारतावर आप्पांनी महाराष्ट्रभर व्याख्यानं दिली. त्याची परिणती महाभारताचं वास्तव दर्शन हा खंडमंडनात्मक भूमिकेतून महाभारतातील व्यक्तिरेखांवरील आरोपांचं प्रभावीपणे निराकरण करणारा मराठी सारस्वतात एक अजोड ग्रंथ निर्माण झाला. या सुमारास रेटवडीचे श्रीयुत पालखी वकील यांचे अनुग्रहाने श्री मांडुक्य उपनिषदाचं गौडपादाचार्यांच्या कारिकांसहित विवरण प्रवचन रूपाने झालं आणि तेच पुढे लिखित स्वरूपात ग्रंथरूपानेही प्रसिद्ध झालं. नारायणराव गर्दे यांच्या षष्ट्याब्दीपूर्ती समारंभाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन करणारं काव्य आप्पांनी रचलं. त्यातील काही पंक्ती आपण ऐकूयात. आर्या नारायणराव तुम्हा लागतसे वर्ष आज 60वे, झालासे हर्ष किती ऐकून ते एक ईश्वरा ठावे. आरोग्यम सुखसंपदा सृजनता शंभो कृपाल मंगला, प्राप्तव्यं भवता कुटुंबसहितं वृत्तेः समाधानता. श्रीमद्दासगणो प्रसाद भरतो वर्धापनेऽस्मिन् दिने, गर्दे वंशविभूषणाय भवते दीर्घायु राशास्महे. आप्पा म्हणायचे, वयाच्या 25शीत लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, कौतुक करावं, प्रेमाची भावना ठेवावी असं मनापासून वाटायचं. त्यातही दादा सोडले तर माझ्या वाट्याला प्रेमाचा उन्हाळाच आलेला आहे. पण दिनकरराव मामा देशपांडे आणि नारायणराव गर्दे यांनी मात्र योग्य काळात ती उणीव भरून काढली. नारायणराव पुढे फार थकले. आप्पा त्यांना श्रावणात श्रीकृष्ण कथामृत ऐकवण्याची व्यवस्था करीत असत. छगन काकांना त्यांच्याकडे पाठवीत असेत. पुढे आप्पांनी हिमालयात जाणं सुरू केलं. तरीही जेव्हा जेव्हा शक्य असायचं तेव्हा आप्पा त्यांच्या श्रवणाची काहीतरी सोय करीत असत. पुढे श्री नारायणराव थकले म्हणून आप्पांनी नारायणराव आणि सौ गंगूताई यांना रसशाळेच्या निवासस्थानी मुद्दाम आणवून घेतलं. त्यांच्याकरता खास लाखा कोल्हाटी आख्यान लावलं. उपस्थित श्रोत्यांनी आप्पांना सांगितलं, मी आज एकही पद न वगळता आख्यान सांगणार आहे. वेळेचं बंधन अजिबात राहणार नाही. तेव्हा कोणाला झोप आली असेल किंवा येत असेल तर त्यांनी जाऊन खुशाल झोपावं. लाखा कोल्हाटी आख्यान सुमारे 4.5 तास झालं. नारायणराव आणि गंगूताई यांना अतीव समाधान लाभलं. त्यांच्या कुटुंबातील मंडळी बाळासाहेब, शंकरराव, निळकंठराव गर्दे, विमलाताई खांडेकर, मंदाताई कोल्हटकर, किशोर खांडेकर, नारायणरावांचे चिरंजीव वसंतराव, त्यांची पत्नी सौ नीला, त्यांचा मुलगा चिरंजीव रवी यांचा ऋणानुबंध शेवटपर्यंत कायमच राहिला. ही गर्दे मंडळी लोणावळा, पंढरपूरला आप्पांच्या भेटीकरता येत असत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण श्रीकृष्ण कथामृत रचना ऐकणार आहोत.